श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे नवीन वर्षात आपल्या घरी ठेवा ह्या चांदीच्या 6 वस्तू वर्षभर घरात भरभराट राहील. तर त्या वस्तू कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण वावसीमा या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले वावसीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच आपल्या मैत्रिणीसोबत मित्रासोबत शेअर नक्कीच करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरामध्ये अशा कोणत्या चांदीच्या वस्तू ठेवायला सांगणार आहे ज्यामुळे आपलं गुड लक, आपले नशीब जे म्हणतो आपण ते आपल्याला साथ देतं. आपण जे काही कष्ट करू त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते. घरात धन समृद्धी वाढते, घरामध्ये शांतता निर्माण होते आणि घरामध्ये चांगली ऊर्जा देखील प्राप्त होते. याविषयीची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. चांदीच्या अशा वस्तू काही आहेत ज्या आपल्यासाठी धनवान, सुखदायी, समृद्धदायी अशा ठरू शकतात. अशा या रहस्यमय काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी माऊलींचा गजर करायला बिलकुलच विसरू नका. तुम्ही कधी पण बघा, जे बालाजीचे मंदिर असेल, महालक्ष्मीचे, कोल्हापूरचे असेल किंवा कोणते एखादे मोठे मंदिर, आपले अक्कलकोटचे मंदिर आहे, स्वामींचे मठ आहे, तिथे चांदी वापरलेली असते. मंदिरामध्ये चांदी, सोने हे जास्त वापरलेले असतं. त्यांची चौकट, ज्यांचे दरवाजे किंवा महाराजांच्या मागची बाजू काही चांदीचे असतील. यांचे कारण आहे चांदी हे चंद्रमाचे कारक आहे. चंद्रमा आणि शुक्र जिथे मजबूत असतात तिथे आपल्याला अतिशय उंच पातळीला जायला मदत होते. त्यामुळे चांदीचा काही ठिकाणी वापर करणे अत्यंत गरजेचे असते. आता मलाही माहिती आहे की आजच्या काळामध्ये चांदी, सोने घेणे थोडं कठीण आहे, पण प्रत्येक महिलेला मिळून, एखाद्या सणाला मिळून असं करून तुम्ही या छोट्या छोट्या वस्तू घ्या. फारशा काही महाग मी तुम्हाला सांगणार नाहीये. या 6 वस्तूपैकी एक वस्तू करत हळूहळू या 6 वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवा आणि त्यानंतर फरक बघा. आता यातले जे काही प्रयोग आहेत ते आपले सर्व ग्रहदोष घालवतील, नक्षत्र दोष घालवतील. सर्व काही आपल्या घरामध्ये मंगलमय घडेल. सगळ्यात पहिली गोष्ट आहे चांदीची बासरी. यांचा अर्थ मोठी पाहिजे असं नाही, अगदी छोटीशी सुद्धा चांदीची बासरी मिळाली आणि स्वस्त दरामध्ये सुद्धा मिळते. कुठलीही वस्तू घेताना पोकळ घेऊ नका, का तर त्यांना मागताना ज्वेलरी शॉप त्यांचे असते, त्यांच्याकडे मागतानाच भरीव चांगली द्या असं तुम्ही त्यांना आवर्जून सांगा. चांदीची भरीव बासरी. आता बासरी म्हटलं आतून थोडी पोकळ असेलच चालेल, पण नुसतं चांदीचं पाणी मारलेली नसावी, तर ती ओरिजिनल असावी याची काळजी घ्या. चांदीची एक बासरी तुम्हाला कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे शुक्रवारी, मंगळवारी किंवा गुरु पुष्पामृत आता या कोणत्याही महिन्यामध्ये तुम्हाला आणून कृष्णापाशी ठेवून पूजा करायची. धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर त्याला छोट्याशा लाल रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवायची आणि तिजोरी उत्तर दिशेला उघडणारी असावी याची काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट आहे चांदीच्या स्क्वेअरचा चौकोनी असा तुकडा जो तुम्हाला कुठल्याही चांदीच्या दुकानामध्ये मिळेल. तोही भरीव असावा, पोकळ पत्रा नसावा हे लक्षात घ्या. चांदीचा चौकोनी तुकडा तुम्हाला खिशामध्ये ठेवायचा आहे कायम. तुम्ही हा खिशात पाकिटात, महिला असेल तर पर्समध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. आणि थोडा मोठा घेणार असाल तर तुम्हाला त्याची फ्रेम करून उत्तरेला तुमच्या दुकानामध्ये उत्तर भिंतीला किंवा घरामध्ये उत्तरेला लावतात. तर व्यवसायात लक्ष्मी वृद्धीमध्ये भरपूर यश भरभराट होईल आणि तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी चालून येईल. तिसरी गोष्ट म्हणजे चांदीची गोळी. असं गोल मिळतो, गोळी भरीव पाहिजे. जर पाहिजे छोटा असो पण
जर पाहिजे चांदीची गोळी जी तुमच्या उजव्या खिशात जर ठेवलीत कायमस्वरूपी, आता खिसा म्हटलं की खिशात शक्यतो जेंट्स करू शकतात का उपाय, उजव्या खिशात जर ठेवले तुम्ही तुमच्या पतींना गिफ्ट म्हणून सुद्धा आता हे देऊ शकता. वाढदिवस असो काय असो आणि कायम उजव्या खिशात पाकिटात त्यांनाही ठेवायला सांगा. पाकिट वापरत नसाल तर उजव्या खिशात तुम्ही त्यांनाही ठेवायला सांगा. जर खूप त्यांना ट्रेस येत असेल, कायमचे निर्णय घेण्यास अवघड जात असेल, सतत घरातलं टेन्शन, पैशाचं टेन्शन, अशा काही गोष्टी असतील, व्यापार चालत नसेल, तर या सर्व काही गोष्टींचा या चांदीच्या गोळीमध्ये फरक पडेल. तुमची प्रगती होईल, आयुष्यात नाव होईल, कीर्ती तुम्ही कमवाल, रिद्धी सिद्धी कमवाल, अशा या गोष्टींचे फरक पडतात. आता पुढची गोष्ट आहे चांदीची हत्ती. जो कोणी या व्यापारी वर्ग आहे त्यांनी किंवा व्यापारी करत नसाल, अगदी घरातही चांदीच्या हत्तीची सोंड वर मूर्ती तुम्ही 2 किती घेऊ शकता. घेताना दोनच घ्यायचा. व्यापारी ठिकाणी ठेवलात, कुठलाही छोटा मोठा व्यापारी असो, तर अत्यंत चांगला लाभदायी तुम्हाला याचा फळ मिळते. याचप्रमाणे लक्ष्मीला प्रसन्न करून द्यायचं असेल तर चांदीची हत्ती तुम्ही नक्की गजलक्ष्मी घेऊन या. गजांत लक्ष्मी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला घरात ठेवणार असाल तर तुम्ही याचं तोंड नॉर्थला करून ठेवा आणि छोटासा हत्ती असेल तर तो तुम्ही खिशात देखील ठेवू शकता. खिशाची पवित्रता ठेवणं आपलं काम आहे. खिशात कुठे तंबाखू, कशाचा पुड्या असं तुम्ही चांदीच्या हत्ती म्हणजे लक्ष्मी ठेवल्यानंतर ठेवू नका. पुढची गोष्ट आहे छोटीशी चांदीची डब्बी. अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत मिळतात. आपण आपलं बजेट बघून आपल्याला कितीपर्यंत जमते हे बघून छोटीशी चांदीची डब्बी शुभ दिनी कोणत्याही शुक्रवारी, मंगळवार, शुक्र पक्षातल्या किंवा मार्गशीर्षातल्या गुरुवारी आणा. त्यामध्ये गंगाजल भरा आणि तिजोरीत ठेवा. त्यानंतर काय रिझल्ट मिळतो, चंद्रमा आणि शुक्राचे मिलन झाल्यावर जो काही रिझल्ट मिळेल तो अनमोल असेल. त्यातलं पाणी पहिलं सुकलं की त्यामध्ये नेहमी दुसरा पाणी भरून ठेवा आणि याचा जो काही तुमच्या घरावर धन संबंधी फरक पडेल तो मला नंतर अवश्य कमेंट करून सांगा. अत्यंत प्रभावी असा हा उपयोग आहे. तुम्हाला हे तिजोरीत फक्त गंगाजल भरून ठेवायचे आहे. त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे चांदीचा शिक्का. उजव्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये तुम्हाला चांदीचा सिक्का ठेवायचा आहे. चांदीच्या शिक्क्यावर लक्ष्मी आणि त्यांच्या दोन्ही कडेला हत्तींचे सोंड वर केलेली असा सिक्का जर तुम्ही कायमस्वरूपी जवळ ठेवलात तर माता लक्ष्मी तुम्हाला स्वतः आशीर्वाद देईल. आता या सगळ्या गोष्टीमुळे काय होईल, रिद्धी-सिद्धी, लक्ष्मी, कुबेर देवता त्या सर्वांची कृपा तुमच्यावर होईल. तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल, चंद्रग्रह स्ट्रॉंग होईल, शुक्र ग्रह स्ट्रॉंग होईल आणि त्यांचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो त्यांना धन दौलत मध्ये किंवा लक्झरी लाईफमध्ये कधीच कमी पडत नाही. अशा पद्धतीने आपला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सोबतच वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा, कारण वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.